नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMER नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज तुम्ही थंबनेल जे आहे पाहून जर क्लिक करून आला असाल तर तुम्हाला जवळपास सर्व माहिती आहे की आपण हे कशाविषयी हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आरोग्यसेवक या पदाची संपूर्ण माहिती जी आहे आपण कव्हर करणार आहे. आरोग्यसेवक म्हणजे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, जे की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहणार आहे, वयोमर्यादा पाहणार आहे, पगार पाहणार आहे, त्यानंतर पेपर कोण घेतो ते पण पाहणार आहे आणि इतर सिलेबस पण पाहणार आहे. तर जवळपास संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे आरोग्यसेवक या पदासंदर्भामध्ये भेटणार आहे. ऑलरेडी काल जे आहे 8,000 DHSची पदाची भरती येणार आहे असं जे आहे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कालच्या न्यूजमध्ये आलेलं आहे आणि ही भरती येणारच आहे कारण सध्या जे आहे सर्व ठिकाणी पदाची कमतरता आहे आणि हे आरोग्यमंत्र्याला जाणीव पण झालेली आहे आणि भरतीची प्रोसेस पण चालू आहे. ठीक आहे, तर जे कोणी या पदासंदर्भामध्ये अभ्यास करते आणि या पदासंदर्भामध्ये माहिती संपूर्ण नाही आहे माहिती पण संपूर्ण माहिती नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ लाईक करायला नक्की विसरू नका कारण आपण व्हिडिओ जे आहे असं बनवत असतो, यासाठी भरपूर माहिती लागते. ते माहिती आपण गोळा करून सर्व हे व्हिडिओ जे असते तर बनवत असतो. ठीक आहे, तर सर्वात अगोदर पहा या ठिकाणी आरोग्यसेवक जे आहे हे 2026मध्ये भरती होणार आहे. जी की कोण घेतलं जाईल, ही भरती कोण घेणार आहे? DHS घेणार आहे. DHS म्हणजे काय? डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. ठीक आहे, म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग. ठीक आहे, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ही भरती या पदाचा समावेश असणार आहे. पदाचं नाव काय आहे तर मेल फिमेल या ठिकाणी असतो. आरोग्यसेवक मेल आणि आरोग्यसेवक फिमेल, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर म्हणजे या ठिकाणी जे आहे त्यांना जे सर्व कामं जे आहेत आज या पदाच्या नावानुसारच त्यांना त्या ठिकाणी करावे लागतात. सॅलरी पण चांगली असते. ठीक आहे, त्यानंतर आता महत्त्वाचं यामध्ये शैक्षणिक पात्रता. यामध्ये म्हणजे तुम्हाला शिक्षणात काय लागू शकतं, शिक्षण कोणत्या शिक्षणवाले हे पदासाठी अर्ज भरू शकतात. सर्वात अगोदर असू द्या या ठिकाणी 12वी उत्तीर्ण पाहिजे. मित्रांनो, खूप महत्त्वाचं तुमचं जे आहे 12th पास असणं खूप गरजेचं आहे. 12th पास पाहिजे, 10वीवर अर्ज करता येत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे यामध्ये पहा, तुम्हाला जी लागते दुसरी गोष्ट जी आहे यामध्ये काही जाहिरातीमध्ये आता महत्त्वाचं MPW कोर्स लागतो. आता MPWचा कोर्स, MPW म्हणजे काय? मल्टीपर्पज वर्करचा 12 महिन्याचा जो आहे हा कोर्स आहे मित्रांनो. ठीक आहे, हा कोर्स जो आहे नागपूरमध्ये याचं इन्स्टिट्यूट वगैरे आहे. ठीक आहे, तर तुम्ही हा 12 महिन्याचा कोर्स घेऊ शकता. आता प्रश्न बऱ्याच जणाला पडलेला आहे, तर पहा त्याचं पूर्ण शॉर्टमध्ये क्लिअर करतो. ZP असेल, त्यानंतर मग DHS असेल, ठीक आहे, मग किंवा इतर विभाग असेल, तर या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे तर वेगवेगळं या ठिकाणी एलिजिबल क्रायटेरिया देतात. तर या ठिकाणी पहा MPW कोर्स पॅरामेडिकल पात्रता, ठीक आहे, आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण. तर पहा या ठिकाणी महत्त्वाचं जो हा पॅरामेडिकल कोर्स असतो, या ठिकाणी हा कोर्स काही एक्झाममध्ये हा मागतात. ठीक आहे, काही एक्झाममध्ये मागतात पॅरामेडिकलचा कोर्स, काही एक्झाममध्ये फक्त 12वी उत्तीर्णवर या ठिकाणी घेतात. ठीक आहे, तर यामध्ये पहा जर तुमचं या ठिकाणी आता या ठिकाणी DHSमध्ये जर आहे, मोस्टली DHSमध्ये काय होतं, 12वी उत्तीर्णवरच या ठिकाणी अर्ज प्रक्रिया असते. अर्ज भरू शकता आणि तुम्ही जेव्हा लागताल तेव्हा तुम्ही जे आहे हे 12 महिन्याचा जो कोर्स आहे, हा जो कोर्स आहे तो तुम्ही लागल्यानंतर जवळपास जे आहे 1-2 वर्षांनी तुम्हाला जेव्हा ते यादीमध्ये नाव येईल तुमचं कोर्स करण्याचं, तेव्हा जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये याचं जे आहे ट्रेनिंग सेंटर आहे संभाजीनगरमध्ये आपल्या मराठवाड्याचं, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे ट्रेनिंग कंप्लीट करू शकता. यामध्ये तुम्हाला 3 अटेम्प्ट असतात. 3 अटेम्प्टमध्ये तुम्ही जे आहे हे ट्रेनिंग कंप्लीट करता. हे लागल्यानंतरची गोष्ट सांगतो मी. ठीक आहे, तर काही ठिकाणी MPWचा कोर्स मागतात, काही ठिकाणी हे फक्त 12वीवरच केलं जातं. तर आता जेव्हा ही जाहिरात येईल DHSची, त्यामध्ये काय मागतात त्यावर आपण ठरलं जाणार आहे की जाहिरातमध्ये हे 12वीवरच घेतील किंवा मग जे आहे तर नंतर करू शकता तुम्ही. हे झालं पहिलं. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट, अंतिम पात्रता जाहिरातीनुसार बदलू शकते. ठीक आहे, हे एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर आता एज क्रायटेरिया पहा. एज क्रायटेरिया काय असणार आहे याच्यासाठी तो पण पाहून घेऊ. सर्वात अगोदर कमीत कमी वय किती लागतं, म्हणजे किमान 18 वर्ष असणं खूप गरजेचं आहे. 18 वर्ष अगोदर फॉर्म भरता येत नाही. जास्तीत जास्त वय जे आहे या ठिकाणी 40 वर्षापर्यंत तुम्ही जे आहे एजपर्यंत अर्ज करू शकता. आता यामध्ये जे आहे कास्ट रिझर्वेशन एक प्रकार असतो, सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, कास्ट रिझर्वेशन
तर कास्ट रिझर्वेशनमध्ये जे आहे तुमची कास्ट मोडत असेल तर त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्झेशन भेटतं. ठीक आहे, एज रिलॅक्झेशन दिलं जातं. तर या ठिकाणी तुमची कास्ट मोडत असेल तर तुमच्या कास्टनुसार त्या ठिकाणी ऑफिशियल जाहिरातीमध्ये तुम्हाला कोणतं कास्टला किती एज असेल अर्ज भरू शकता ते तुम्हाला मिळते. आरक्षणानुसार सूट मिळते. हे या ठिकाणी तुम्हाला माहिती मी सांगितलेली. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी पगार. आता ठीक आहे, पगार किती असते पहा. पगार या ठिकाणी जे आहे 25,500 ते 81,100 या ठिकाणी पगार असते. या ठिकाणी भत्ता ज्याला म्हटला जातो, भत्ता जो आहे सर्व भत्ते या ठिकाणी तुम्हाला भेटतात. भत्ते म्हणजे डिअरन्स अलाउन्सेस, हाऊसिंग ग्रँट अलाउन्सेस, त्यानंतर ट्रॅव्हल अलाउन्सेस व इतर सरकारी भत्ते या ठिकाणी तुम्हाला जे आहेत भेटतात मित्रांनो. तर ही चांगली पगार आहे, खूप चांगली पगार आहे. तुम्हाला बेसिकपासून तुम्हाला या ठिकाणी इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. खूप चांगले आहे. ॲज अ रेंज गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला 30-40,000 पगार जे आहे तुम्हाला बेसिक लागल्यानंतर जवळपास टोटल माझ्या मते 36,000 तुमच्या इन हँड जवळपास काहीतरी पडते. ठीक आहे, हे झालं तुमचं सॅलरी. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा पोस्टिंग कुठे असते. आता पोस्टिंग म्हणजे तुम्हाला जॉब कुठे करायचं आहे. ठीक आहे, जॉब लोकेशन. तर पहा या ठिकाणी सर्वात अगोदर जे आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र. प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय, PSC. तर तुम्हाला पहिली पोस्टिंग PSCला असू शकते किंवा मग दुसरी पोस्टिंग असते ही सब सेंटर, ज्याला आता जे आयुष्यमान आरोग्य मंदिर असं नाव देण्यात आलेलं आहे. AAA जे आहे याचं नाव देण्यात आलेलं आहे, आयुष्यमान आरोग्य मंदिर सब सेंटर. दुसरी किंवा ग्रामीण रुग्णालय म्हणजेच रूरल हॉस्पिटल, लक्षात असू द्या. त्यानंतर आहे चौथं जे आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग जे आहे डिस्ट्रिक्ट. आता झडपी जे आहे झडपीमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे पद दिलं जातं. जसं की तुम्हाला मलेरिया डिपार्टमेंटनुसार पण हे डिस्ट्रिक्ट लेवलला डिपार्टमेंट असतं, त्यामध्ये हे पद ॲड केलं जातं. आणि नेक्स्ट आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये. ठीक आहे, तर हे सर्व सार्वजनिक आरोग्य विभागामध्येच मोडतात. तर हे जे आहे मोस्टली पद जे तुमचं या दोन ठिकाणी असतं, लक्षात असू द्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र. तर ॲज अ वर्क तुम्हाला जर सांगायचं गेलं शॉर्टमध्ये तर या ठिकाणी वर्क काय करायचं असते. तर पहा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये म्हणजेच PSCमध्ये जे आहे लसीकरण होत असतं. सब सेंटरमध्ये जे आहे लसीकरण वगैरे हे गोष्टी होत असतात. तर या ठिकाणी जे आहे ग्रामीण रुग्णालयातून किंवा जिल्ह्यातून लस जेव्हा ग्रामीण रुग्णालयात येते, तालुक्यामध्ये ते तालुक्यामधून PSCला येते, PSCमधून जे आहे सब सेंटरला पाठवायचं असते. जेव्हा PSCमधून तुम्हाला हे सब सेंटर लस वगैरे घेऊन जायचं असते, वॅक्सिन वगैरे, तर हे ॲज अ तुमचं रोल या ठिकाणी असतो. त्यानंतर इतर पण कामं तुम्हाला असतात, जसं तुमचं नावच आहे मल्टीपर्पज. ठीक आहे, हेल्थ वर्कर. ठीक आहे, तर त्यानुसार तुमचं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असं तुमचं नाव आहे. त्यानुसार हे तुमचं रोल आहे. मोस्टली तुम्हाला काम उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी असतं. ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे गावं जे आहेत त्या ठिकाणी हे तुम्हाला काम दिलं जातं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे तुमची निवड प्रक्रिया कशी असते. निवड प्रक्रिया म्हणजे तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय आहे. सिलेक्शन प्रोसेस काय असेल तुमचं. तर पहा ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज जेव्हा जाहिरात येते, आता DHSची जाहिरात येईल. DHSच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला जे आहे या ठिकाणी अर्ज भरायचा असतो. अर्ज ऑनलाईन करायचा असेल, जेव्हा अर्ज ऑनलाईन भरता तेव्हा त्याची जी अर्जाची कॉपी जी आहे ती कॉपी तुम्हाला सांभाळून ठेवायची. त्यानंतर CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होती, ऑनलाईन परीक्षा असते जे आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होती. ठीक आहे, कम्प्युटर बेस्ड ज्याला आपण CBT म्हणतो. ठीक आहे, ही टेस्ट तुम्हाला ऑनलाईन द्यायची असती. त्यानंतर या ठिकाणी एक मेरिट लिस्ट लागते. पूर्ण जेवढे एक्झाम दिलेले आहेत त्यांची एक मेरिट लिस्ट लागते. ठीक आहे, मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचं जर चांगलं या ठिकाणी मार्क असतील तर तुमच्या मनानुसार जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी सब सेंटर भेटतात. तर मनानुसार सब सेंटर का पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही उदाहरणार्थ XYZ सिटीचे असताल तर त्या सिटीमध्ये तुम्हाला PSC आहे. ठीक आहे, तुमच्या गावामध्ये PSC आहे आणि तुम्हाला तुमच्या गावामध्येच जर काम करायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या मेरिट लिस्टमध्ये ॲज अ टॉप रँकर म्हणून नाव असणं गरजेचं आहे. टॉपमध्ये असताल तर तुम्हाला तुमच्या मनाचं सब सेंटर जे काही पाहिजे ते भेटतं. त्यानंतर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं सिलेक्शन जे आहे त्या ठिकाणी होऊन जातं. ठीक आहे, ह्यानंतर आहे एक्झाम पॅटर्न कसा असतो पहा. एक्झाम पॅटर्नमध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी पहा वेळ हा 2 तासाचा असतो. वेळ 2 तासाचा, प्रश्न 100 असतात, गुण 200 असतात, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क दिले जातात. ठीक आहे, एका प्रश्नाला 2 मार्क या ठिकाणी असतात. त्यानंतर प्रत्येक प्रश्न जो आहे गुण 2 मार्काचा. तांत्रिक विषयाला सर्वाधिक वेटेज असतं. तांत्रिक म्हणजे टेक्निकल. ठीक आहे,
टेक्निकल म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या विषयी जे तुमचं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर पहा विषयनिहाय गुण जे आहेत अशा प्रकारे आहेत, आपण ते पण पाहून घेऊ. पहा मराठीला 15 प्रश्न असतात म्हणजे 30 गुण. इंग्रजीला म्हणजे हे मराठी ग्रामर आहे, लक्षात असू द्या, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर 15ला 30, गणित व बुद्धिमत्ता मिळून 15ला 30 म्हणजे 15 प्रश्न 30 गुण. त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जी के ज्याला म्हटलं जातं, करंट अफेअर्स असेल किंवा मग जनरल नॉलेज असेल, 15-30 म्हणजे 15 प्रश्न 30 गुण. त्यानंतर तांत्रिक विषय, तांत्रिक म्हणजे टेक्निकल, यामध्ये 40 प्रश्न असतात आणि 80 गुण असतात. सर्वांचं काउंट करा, तुमचं टोटली या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल मित्रांनो. हे झालं तुमचं पॅटर्न. आता पहा DHS जे आहे मित्रांनो, हे जे आहे हे TCSच घेणार आहे किंवा IBPSच घेणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आत्तापर्यंत असंच आलेलं आहे, त्यामुळे DHSमध्येच हे पद आहे. आणि DHSचे पदं जे आहेत आत्ताच मुळी काही दिवसापूर्वी जे MPSCचं एक लेटर आलं होतं, त्या लेटरमध्ये कोणते कोणते पद आहेत ग्रुप C ग्रुप Bचे, तर त्यामध्ये हे पद ठीक आहे नव्हतं मित्रांनो. त्यामुळे या पदासंदर्भामध्ये तुम्हाला काही घाबरायची चिंता करायची नाही आहे. हे झालं तुमचं एक्झाम पॅटर्नचा मार्कचा विषयाचा विषयनिहाय गुण. त्यानंतर संपूर्ण सिलेबस पाहणार आहे. आता ऑलरेडी मी सांगितलेलं आहे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, गणित, सामान्य ज्ञान आणि टेक्निकल तांत्रिक विषय. आता यामध्ये आपण संपूर्ण डीपमध्ये पाहूया. तर पहा सर्वात अगोदर मराठीमध्ये पहा मराठी व्याकरण असतं, त्यामध्ये समानार्थी शब्द म्हणजे सिनोनॉम ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द म्हणजे ऑटोनॉम्स, म्हणी असतात, वाक्यप्रचार असतं, शुद्धलेखन असतं आणि काळ असतो. हे जे आहे जनरल मराठी ग्रामर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. बेसिक मराठी ग्रामरचं कोणतंही बुक तुम्ही रेफर करा, त्यामध्ये बेसिक हेच असतं आणि हेच तुम्हाला विचारलं जातं. तुम्ही कोणती एक्झाम देताय त्यावर पण तुम्हाला स्वतःला जाणीव असली पाहिजे. तुम्ही ग्रुप Cची एक्झाम वगैरे द्यायला लागले तर त्यामुळे तुम्हाला जे आहे कशा प्रकारचे प्रश्न पडतात, तुम्ही लेवल ऑफ टफने जे आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा असतो. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे इंग्लिशमध्ये पहा ग्रामर जे आहे टेन्स, वोकॅब्युलरी, सिनोनॉम्स म्हणजे समानार्थी शब्द, ऑटोनॉम्स म्हणजे विरुद्धार्थी, सेंटेन्स करेक्शन म्हणजे तुम्हाला एखादी स्पेलिंग वगैरे दिली जाते, ते स्पेलिंग तुम्हाला विचारावं लागतील व्यवस्थित, किंवा मग सेंटेन्स आहे म्हणजे हे तुम्ही जेवण करत आहात तर मग त्या जेवणामधला ॲम, इज, आर, वॉज, वेअर जे काही शब्द आहे तो कट केला जातो आणि तो तुम्हाला करेक्ट शब्द ओळखायचा असतो. त्यानंतर कंप्रेन्शन हे पण तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे पहा या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर भारताचा इतिहास. मोस्टली भारताचा इतिहास विचारला जात नाही, महाराष्ट्र इतिहासच जास्त करून घ्या. भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, चालू घडामोडी, आरोग्य योजना, विज्ञान आणि संगणक मूलभूत माहिती. आता यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे आहे पहा आरोग्य योजना, त्यानंतर मग विज्ञान आणि संगणकमधील माहिती आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि पंचायत राज आणि चालू घडामोडी. एवढ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्ही ग्रामीण भागामध्ये काम करताय त्यामुळे आरोग्य योजना माहीत असणं गरजेचं आहे. पंचायत राज पण माहीत असणं गरजेचं आहे, कारण ते जे आहे ग्रामपंचायत वगैरे असते. चालू घडामोडी पण खूप इम्पॉर्टंट आहे, सध्या काय झालेलं आहे, उदाहरणार्थ कोणतं काही आलेलं आहे, काही झालेलं आहे त्याविषयी. विज्ञान खूप महत्त्वाचं आणि संगणक मूलभूत माहिती म्हणजे भविष्यामध्ये सगळं कम्प्युटर बेस होणार आहे, त्यामुळे यावर थोडेफार प्रश्न नक्कीच क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. हे झालं सामान्य ज्ञानचा पॅटर्न. त्यानंतर नेक्स्ट आहे गणितमध्ये. गणितमध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी गणितामध्ये जे तुम्हाला टक्केवारी विचारली जाते, नफा तोटा विचारला जातो, सरासरी म्हणजे ॲव्हरेज, वेळ व काम, त्यानंतर वेळ व अंतर म्हणजे तुमच्या एवढ्या वेळामध्ये एवढा काम आहे, एवढ्या वेळामध्ये एवढं डिस्टन्स कवर केली जाते, ही ट्रेन एवढ्यामध्ये पोहोचते तर ही याला एवढ्या वेळामध्ये किती असे लागेल, अशा ह्या गोष्टी यावर प्रश्न विचारतात. चक्रव्याज, गुणोत्तर, प्रमाणपत्र, संख्या पद्धती यावर हे गणितवर प्रश्न असतात. त्यानंतर बुद्धिमत्ता पाहायला गेलं तर बुद्धिमत्तामध्ये जे आहे अक्षर मालिका, संख्या मालिका, कोडिंग, डिकोडिंग जे असतं, दिशा, नातेसंबंध, क्रमवारी, वेन डायग्राम, त्यानंतर तर्कशक्ती वगैरे. ठीक आहे, यावर ते ABCDचे पण प्रश्न नक्कीच विचारले जातात. ठीक आहे, त्यावर पण अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतर टेक्निकल. आता टेक्निकलमध्ये तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला असतोच, त्या पण तुम्हाला हे चांगलं कन्फर्म परफेक्ट करून घेणं गरजेचं आहे. ॲनाटॉमीमध्ये जे आहे तुम्हाला ह्युमन स्केलेटन, ठीक आहे, ह्युमन स्केलेटन खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बोन वगैरे संपूर्ण ह्युमन स्केलेटनमध्ये किती बोन असतात, त्यानंतर हेडला किती असतात, बॉडीला किती असतात, ठीक आहे, त्यानंतर मग लिम्सला किती असतात, ठीक आहे, फूटला किती असतात, त्यानंतर रिब्स किती असतात,
ह्या सर्व गोष्टी ॲनाटॉमी, कंप्लीट ॲनाटॉमी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सर्व बोन्स वगैरे, बोनच्या रिलेटेड वगैरे. त्यानंतर फिजिओलॉजी म्हणजे प्रोसेस कशी असते, प्रोसेस इन द सेन्स कसं पंप काय होतं, त्यानंतर मग CBC काय असतो, कंप्लीट ब्लड काउंट वगैरे, डायजेस्टिव्ह प्रोसेस कसं वर्क करते वगैरे सर्व माहिती, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ संदर्भामध्ये कम्युनिटी हेल्थवर थोडंसं जास्त भर देणं गरजेचं आहे, कारण तुम्ही ॲज अ ग्रामीण भागामध्ये काम करणार आहे, तर त्या ठिकाणचे अडचणी वगैरे, त्या ठिकाणच्या प्रोसेसवर वगैरे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं पाहिजे. हेल्थ विजिट काय असतो, हेल्थचा प्रकार काय असतो विजिटच्या, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर न्यूट्रिशन खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे. न्यूट्रिशन पण अभ्यास खूप करणं गरजेचं आहे. फर्स्ट एड खूप इम्पॉर्टंट आहे. हा तर तुम्हाला चांगलं जे आहे लर्न करून घ्यावंच लागेल फर्स्ट एड, कारण तुम्हाला एमर्जन्सी त्या ठिकाणी काही पण येऊ शकते. वॅक्सिनेशन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पोर्शन वॅक्सिनेशन तुम्हाला, कारण तुम्हाला हेच काम करायचं त्या ठिकाणी. आणि MCH म्हणजे मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ, हा पण खूप मोस्ट इम्पॉर्टंट पोर्शन आहे, मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ, ठीक आहे. त्यानंतर डिसीज प्रिव्हेन्शन, फॅमिली प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट हा पण आहे. पब्लिक हेल्थ प्रोग्राम हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेबल डिसीजेस, हेल्थ एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंटल हेल्थ, एवढे जे पोर्शन आहेत, एवढ्या पोर्शनमध्ये खूप जास्त प्रश्न विचारले जातात. कुठून, या ठिकाणी न्यूट्रिशनपासून एवढे वरचे जे आहेत बेसिक आहेत थोडेफार विचारतील, पण या ठिकाणी खालचे जे आहेत फंक्शनल क्वेश्चन या ठिकाणी जास्त असतात. त्यानंतर कामे कोणती असतात हे पण पाहून घेऊ. तुमचं रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असतं. सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलं शॉर्टमध्ये, लसीकरण असतं, ठीक आहे. घरभेटी म्हणजे होम विजिट असतं. गाव सर्वेक्षण करायचं असतो. त्यानंतर माता व बाल आरोग्य सेवा म्हणजे गावामध्ये किती ANC आहेत, ANC म्हणजे गरोदर माता किती आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती गोळा करायची असते. रोग नियंत्रण मोहीम कंट्रोल करायचा असतो, डिसीज वगैरे. आरोग्य जनजागृती, हेल्थचा टॉक वगैरे, का गावामध्ये काम आरोग्याविषयी संपूर्ण माहिती पुरवठा करायची असते. आरोग्याची नोंदी ठेवायची असतात, तर कोणाच्या घरी कोणता आजार झालेला आहे त्याची माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सरकारी योजनांची माहिती देणे, जे काय असेल तुमचं नॅशनल हेल्थ प्रोग्राम वगैरे. त्यानंतर हे झालं तुमचं रोल झाला. त्यानंतर तुमचं जे आहे प्रमोशन, तुम्हाला MPW लागल्यानंतर तुमचं प्रमोशन होतं का, तर हो, तुमचं प्रमोशन होतं. आरोग्य पर्यवेक्षक म्हणून, सुपरवायझर म्हणून, किंवा वरिष्ठ आरोग्य कर्मचारी म्हणून, किंवा मग विभागीय पदावर बढती होती तुमची, ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी हे प्रमोशन होऊन तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण जाऊ शकता. खूप चांगली गोष्ट आहे. या पोस्टसाठी तुम्हाला प्रमोशन होतं आणि तुम्ही ॲज अ दुसऱ्या डिपार्टमेंटला पण जाऊ शकता, ठीक आहे. हे खूप चांगलं या ठिकाणी महत्त्वाची यांची माहिती आहे. त्यानंतर मागील मोठी भरती कधी झाली होती, तर 2024मध्ये मागील मोठी भरती झाली होती. 1466 जागाची भरती झाली होती, ज्यामध्ये अर्ज 29 ऑगस्ट 2024 ते 18 सप्टेंबर 2024मध्ये मागवण्यात आला होता. त्या ठिकाणी पुढील भरती कधी येऊ शकते आता, तर या ठिकाणी अधिकृत तारीख आणखीन जाहीर झालेली नाही आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदामुळे पुढील भरतीची अपेक्षा आहे. त्यानंतर अधिकृत जाहिरात येईपर्यंत कोणत्याही तारखेचा निश्चय समजू शकत नाही. मी वारंवार सगळ्यांना हेच सांगत असतो, जोपर्यंत ऑफिशियल येत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही आहे. जे कोणी तुम्हाला सांगत आहे ते फक्त आशेवर सांगते येत आहे, ठीक आहे. येऊ शकते. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. विदाऊट अभ्यास तुम्ही हे लागणं पण अशक्य आहे. तयारीसाठी सर्वात महत्त्वाचा विषय कोणता, तांत्रिक म्हणजे टेक्निकल, मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे, त्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आरोग्यसेवक भरतीमध्ये विषयांचे गुण मेरिटमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. नवनवीन भरतीसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला फॉलो करायचं आहे. तर जवळपास हा व्हिडिओ आपण मोस्टली कवर केलेला आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी तुमचं नक्की कमेंट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कमेंट करा, तुमचा रिस्पॉन्स सांगा, तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओविषयी. तुम्हाला काही जर या ठिकाणी कमी वाटलं असेल तर ते पण सांगा, आणि जर तुम्हाला या ठिकाणी आवडलं असेल ते पण सांगा. नाही आवडलं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता की आवडलं नाही म्हणून, ते पण तुम्ही करू शकता. काहीच अडचण नाही मित्रांनो. ही संपूर्ण माहिती आपण फक्त आपल्या फॉलोअर्ससाठीच तयार करून तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे. जे कोणी याचा स्टडी करत आहेत त्यांना पण शेअर करा मित्रांनो, त्यांना पण याचा फायदा होऊ द्या. शेअर केल्यानंतर त्यांना याची माहिती भेटून जाते, ठीक आहे मित्रांनो. थँक्यू. पुढचं कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण सांगा, ते पण आपण माहिती कव्हर करू मित्रांनो. धन्यवाद.